वेलकम फ्युचर डॉक्टर्स आणि त्यांच्या पॅरेंट्स. करिअर मेकिंग गायडन्स माझ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करून आज एक सर्वात तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मांडण्यासाठी आलोय. नीट UG 2026 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही पहिले गव्हर्नमेंट व्हेटरनरी कॉलेजेस आहेत त्याला आपण BVSC अँड AH म्हणतो, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी नावाचा हा जो कोर्स आहे त्याच्या संदर्भामधले महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले गव्हर्नमेंट कॉलेजेस जे सर्व आहेत त्यामध्ये ऍडमिशन होण्याची बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडून विचारणा होत होती. परंतु नीट 2026 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 4 सेमी गव्हर्नमेंट किंवा ज्याला आपण प्रायव्हेट कॉलेजेस म्हणू, हे BVSC चे कॉलेज महाराष्ट्रामध्ये नव्याने ओपन झालेले आहेत. त्या 4 कॉलेजची यादी मी तुमच्या समोर सांगणार आहे. म्हापसूच्या वेबसाईटवरती ही स्वतंत्र प्रक्रिया चालू असते. ज्या पद्धतीने MBBS, BDS, MCC, त्याचबरोबर AA-CCC, BMS, BHMS, त्याचबरोबर CET सेल मार्फत जी प्रोसेस सर्व प्रक्रियेची चालते तशी MAFSU.in या वेबसाईटवरती म्हणजे म्हापसूच्या वेबसाईटवरती आपल्याला व्हेटरनरी सायन्सेससाठी एक स्वतंत्र प्रक्रिया चालू असते. या BVSCच्या ऍडमिशनसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही 4 वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत त्यामध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भ याच्यामध्ये 30% स्टेट कोट्यामधून आणि 70% रिजन कोट्यामधून ऍडमिशन होत असते. या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जेवढे सीट्स आहेत ते कॅटेगरी वाईज आपल्याला भरले जात असतात. परंतु यावर्षी आपल्याला नव्याने 4 कॉलेजेस आलेत, त्यांचे मध्ये उपलब्ध असणारे सीट्स आणि कॉलेजची नावं मी तुमच्या समोर सांगतो. एक तर ऑनरेबल श्री बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टचे परिक्रमा व्हेटरनरी सायन्स कॉलेज काष्टी, अहिल्यानगर या ठिकाणी एक कॉलेज नव्याने ओपन होत आहे. महात्मा गांधी मिशन म्हणजेच MGM व्हेटरनरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर. MGM चे पहिले जुने MBBS 2 कॉलेजेस आहेत, एक संभाजीनगर आणि कामोठी मुंबई. नव्याने MGM नेरूळ, MGM वाशी आणि MGM पनवेल असे नवीन MBBS चे कॉलेज आलेले आहेत. त्याच पद्धतीनं MGM या संस्थेचे आणखी एक व्हेटरनरी कॉलेज आलेलं आहे. ते कॉलेज MGM व्हेटरनरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला नव्याने ओपन होत आहे. त्यानंतर वारणा व्हेटरनरी कॉलेज, वारणा नगर, कोल्हापूर या ठिकाणी 3रं कॉलेज आपल्याला नव्याने ओपन होत आहे. यशोदीप सामाजिक विकास संस्था व्हेटरनरी कॉलेज सारळगाव, मुरबाड, ठाणे या ठिकाणी सुद्धा एक आपल्याला व्हेटरनरीचं कॉलेज आलेलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व व्हेटरनरी कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी पाठीमागच्या काही काळामध्ये व्हेटरनरीकडे कल कमी होता, परंतु पाठीमागच्या 2 वर्षांमध्ये BVSC करावं असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटतं. याचा कट ऑफ दरम्यान 100ने कट ऑफ कमी असतो. गेल्या वर्षीचा पाहायला गेलं तर गव्हर्नमेंटमध्ये काही कॉलेजच्या रिजनचा कट ऑफ सुद्धा जवळपास 360 किंवा 80 पर्यंत वेगवेगळ्या कॅटेगरीचा आलेला आहे. म्हणजेच MBBS नंतर लगेचच ऑप्शन जो BVSCचा असायचा त्याच्याकडे कल फारसा जास्त नसायचा, परंतु आता कल वाढत चाललाय. त्यामध्ये नव्यानं भर पडले. प्रायव्हेट कॉलेजमध्ये या ठिकाणी असणारं फी स्ट्रक्चर, या ठिकाणी असणारं हॉस्टेलसाठी जे लागणारी ते किती फी असेल या संदर्भात किंवा सीट कॅटेगरी वाईज कसे डिस्ट्रीब्युशन असेल या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपण पुढच्या काही दिवसामध्ये आणणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांना एक खुशखबर देण्यासाठी आलेलो होतो की महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या पहिल्या 6 व्हेटरनरी कॉलेजमध्ये आणखी 4 व्हेटरनरी BVSC कॉलेजची भर पडले आणि आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना BVSC आणि AH करण्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झाले. ह्या लेटेस्ट प्रकारच्या ह्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक टप्प्यावरती असणाऱ्या डोअरस्टेप पर्यंत प्रत्येक इन्फॉर्मेशन तुमच्या डोअरस्टेप पर्यंत आणण्यासाठी आपला चॅनल उपयुक्त बनेल आणि तुमच्या करिअरच्या मार्गातील एक महत्वाचा
टप्पा म्हणून आपल्या चॅनलकडे पहा. एवढंच या निमित्तानं बनवून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.